पानोडीत श्रावण सप्ताहाला उत्साहात प्रारंभ. दत्तगिरी महाराजांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभी भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या गजरात श्रावण सप्ताहाला सुरुवात झाली. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. आपल्या उघवत्या शैलीत दत्तगिरी महाराजांनी समाजाच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी सदाचार आणि परोपकाराचे महत्त्व पटवून दिले. प्रपंच सुखीकरिता या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर दिला. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन महादेवाच्या मंदिरावर कळस चढवणे आणि माणिकगिरी महाराज सप्ताह साजरा करण्यासारख्या धार्मिक व सामाजिक कार्यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून देशभक्तीचा संदेशही दिला. माझा मुलगा देशासाठी समर्पित झाला, हे माझे भाग्य आहे. या भावनेने प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी, असे ते म्हणाले. पौराणिक कथेचा दाखला देत बळीराजाच्या दारात वामनाने 3 पाऊल भूमिदान मागितल्याच्या प्रसंगातून त्यांनी त्यागाचे आणि दातृत्वाचे महत्त्व विशद केले. चांगल्या कार्यासाठी मुहूर्ताची आवश्यकता नसते, त्यानुसार श्रावण महिन्याचा प्रत्येक क्षण पवित्र असतो, असे सांगत त्यांनी नामस्मरण, भजन आणि कीर्तनाने हा महिना सार्थकी लावण्याचे आवाहन केले. प्रत्येक कामात भजन म्हटल्याने काम सार्थकी ठरते, असे ते म्हणाले. या मंगलमय सप्ताहाच्या सुंदर आणि भक्तिमय सजावटीचेही महाराजांनी कौतुक केले. त्यांच्या भावपूर्ण कीर्तनाने उपस्थितांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि सप्ताहाची यशस्वी सुरुवात झाली. श्रावण महिन्याचे महत्त्व पटवून देताना ह.भ.प. दत्तगिरी महाराजांनी सांगितले की धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या काळात केली जाणारी उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात, ज्यामुळे याला सणांचा राजा म्हटले जाते. निसर्ग आणि परंपरेच्या दृष्टीनेही हा महिना महत्त्वाचा असून चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून ओळखला जातो. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांसह सायंकाळच्या कीर्तनासाठी महिला, तरुण व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जाधव, दिघे, शेळके परिवाराकडून महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.